मध्यंतरी एनएससीने एक्सपायरी डेट चेंज करून बीएसई वर कुरघोडी करायचा प्रयत्न केला, पण आता सेबीने त्यांचा पोपट केलाय आणि त्याच्यामुळे अक्षरशः बीएसईचा स्टॉक 15 ते 20% प्लस आहे. झालंय काय, सेबीने काल कन्सल्टिंग पेपर लॉन्च केले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही जी एक्सपायरी चेंज करताय ना सोमवारी ती नाही करायची, तुमची एक्सपायरी गुरुवारीच ठेवायची आणि बीएसईची मंगळवारीच ठेवायची, कारण त्यांचं म्हणणं असं आहे एक्सपायरी मध्ये थोडा तरी गॅप असणं गरजेचं आहे याच्यामध्ये. ओके, कारण लोकांचं कन्फ्युजन वाढेल, त्यामुळे तुम्ही एक्सपायरी चेंज करू शकत नाही आणि याचा बेनिफिट बीएसईला होणार आहे, कारण त्यांनी आधी शुक्रवारवरून ती मंगळवारी आणली होती, त्याच्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू स्ट्रॉंग वाढलाय. आणि महत्त्वाची गोष्ट 30 मार्चला ते एक बोर्ड मीटिंग घेतात आणि त्यांनी सांगितलंय आम्ही त्या दिवशी तिथे बोनसचं पण लॉन्चिंग करणार आहे शेअर्सवर. मग मित्रांनो विचार करा, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडल्यामुळे बीएसईचा शेअर्स मागच्या 2 दिवसापासून रॉकेट प्रमाणे पळतोय. तुम्हाला काय वाटतं, ही तेजी किती सस्टेन होईल? प्लीज कमेंट करून सांगा.